आहे त्याचं नाव भीमराव आंबेडकर. तुम्ही त्याच्याकडे जा आणि संविधान लिहून घ्या. संविधान लिहिण्यासाठी कॅबिनेट मिशन भारतात आलं, म्हणजे त्रिमंत्री योजना. कॅबिनेट मिशन भारतात आलं, 3 मंत्री आले आणि त्या 3 मंत्र्यांनुसार संविधान सभेची निर्मिती झाली. आणि त्या संविधान सभेमध्ये येण्यासाठी बाबासाहेबांना खूप मोठा संघर्ष करावा लागला. वल्लभभाई पटेल बोलले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही संविधान सभेमध्ये घेणार नाही. बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये घेण्यासाठी आम्ही दरवाजे खिडक्या बंद केले आणि त्याचे पायदाणे सुद्धा लावलेले आहे, कड्या सुद्धा लावलेल्या आहे, असे सरदार वल्लभभाई पटेल बोलले. पण जोगेंद्रनाथ मंडल, आता जो पाकिस्तान मध्ये गेला तेव्हा बंगाल होता, जोगेंद्रनाथ मंडल यांच्या तिकीटवर बाबासाहेब निवडून आले आणि बाबासाहेबांची संविधान सभेमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष, म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी मसुदा समितीचं अध्यक्ष बाबासाहेबाला बनवण्यात आलं. बाबासाहेबांची विद्वत्ता भावांनो, बाबासाहेबाला एवढा विरोध असून सुद्धा बाबासाहेबांनी कोण्याही एका जाती धर्माचा विचार संविधान लिहिताना केलेला नाही. संविधान लिहिताना बाबासाहेबांनी सर्वात आधी 340 कलम माझ्या ओबीसी बांधवांसाठी लिहिली. अरे जरा टाळ्या झाल्या पाहिजे. तुमचा विचार केला नाही. बाबासाहेबांनी सर्वात आधी 340 कलम लिहिली, त्यानंतर 341 मध्ये एसटी म्हणजे शेड्यूल ट्राईबचा विचार केला आणि त्यानंतर 342वी कलम आमच्या शेड्यूल कास्टसाठी बाबासाहेबांनी लिहिली. आज काही लोकांना बाबासाहेबांचं नाव घेतलं तर एवढा निर्णय जमतात की नाही. अरे बाबासाहेबांच्या नाव विस्तार, बाबासाहेबांचं नाव द्यायला मराठवाडा विद्यापीठाला 16